गेली 4 वर्ष दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। आपल्या लाडक्या पाहुण्याला घरी नेण्यासाठी भक्तांची लगबग सुरू आहे। विघ्नार्थ असलेल्या गणरायानं मराठवाड्यावर आलेलं दुष्काळाचं विघ्न यंदा तरी दूर करावं अशीच प्रार्थना भाविक करतात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत करोडे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेला गणपती बाप्पा आपल्या भक्तांकडे आता 10 दिवसांसाठी मुक्काम करायला निघालाय। औरंगाबादमध्ये सुद्धा सकाळपासून हीच लगबग सुरू आहे। भाविक मोठ्या संख्येनं बाजारपेठांमध्ये गर्दी करतायत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत अगदी आनंदानं आपल्या घरी घेऊन जात आहे। खरं तर गणपती बाप्पा म्हणजे लहान मोठं सगळ्यांचंच अगदी लाडकं असं दैवत आणि त्यामुळं या गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी जशी मोठ्यांनी गर्दी केली आहे तशीच लहान लहान मुलांनी सुद्धा या बाप्पाला घरी नेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। मराठवाड्यात यावर्षी मोठा दुष्काळ आहे। गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे। बाप्पा यावर्षी मराठवाड्याचं जे मोठं विघ्न आहे ते दूर कर जणू अशी मागणी अशी हाकच प्रत्येक भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला देतोय। मराठवाड्यातला शेतकरी उद्ध्वस्त झालाय। या शेतकऱ्याला धीर दे, या शेतकऱ्याला एक दिलासा दे, त्यातून हा शेतकरी मोठ्या हिमतीनं पुन्हा उभा राहिला पाहिजे, जणू हेच सर्वसामान्य व्यक्ती यावर्षी बाप्पाला मागतोय। खरं तर यावर्षी बाप्पाच्या उत्सवावर सुद्धा दुष्काळाचा फटका जाणवताना आपल्याला दिसतोय। एरवी बाजारपेठेत मोठी गर्दी असते, मोठा उत्साह असतो, मात्र यावर्षी ही गर्दी काहीशी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत भाविक आहे, त्यांना विचारूया, बाप्पा आज आगमन करतोय, काय सांगाल, उत्साह कसा आहे यावेळेस? प्रत्येक वर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा हा गणेशोत्सव यात्रा यंदा मात्र दुष्काळाच्या सावटाखाली आहे। तरी सुद्धा अनेक गणेश भक्तांनी पदरमोड करून येथे गर्दी केलेली आहे गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी। येत्या 10 दिवसामध्ये गणपती बाप्पा पावेल आणि दुष्काळाचं सावट कमी होईल अशी अपेक्षा करतो। पण बघतोय प्रत्येक भाविक हीच मागणी करतोय की बाप्पा या मराठवाड्यावरचं दुष्काळाचं सावट दूर कर, मराठवाड्यावर वरुण राजाला मेहरबान होऊ दे आणि बरसू दे, म्हणजे बाप्पाच्या आगमनानं मराठवाड्याचं संकटही दूर होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।